मंद तुझं डोकं फिरलंय. ते काही नाही, आत्ताच्या आता ना तिथून बाहेर पडा आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत आपला एकही माणूस मला आश्रमाच्या आजूबाजूलाही फिरकता कामा नाही. समजलं का? व्हॉट? कम अगेन? ऑफिस? एक काम कर, तू आणि बबलू थेट तिकडून नगरपालिकेच्या ऑफिसात जा. त्या प्रॉपर्टीचा 7/12 हवाय मला. आणि हो, संध्याकाळी 2 तासासाठी संपूर्ण आश्रम अंधारात गेलं पाहिजे. पुढे काय आणि कसं करायचं ते सांगते. चल ठेव. जय श्री कृष्णा डॅडी. हो, तुम्हाला प्रॉपर्टी आणि आश्रम आवडलाय ना? बस, तो तुमचा नावावर झाला म्हणजे झाला. अहो डॅडी, इथेच तर चुकता तुम्ही. अहो, जग बदललंय आता, माणसांच्या वृत्त्या बदलल्यात. साला कायदा स्ट्रॉंग. अरे तो तुझा खून कराव्याचा जमाना गेला बघ. इकडे ना लोकांच्या मनात दहशत निर्माण करायची असेल ना, लोकांच्या नजरेच नाही येतात. कायद्याच्या चौकटीत राहून काम करता आली पाहिजे. आणि त्यासाठी ना ताकदीची गरज नाही, बुद्धीची गरज आहे. फक्त ती वापरता आली पाहिजे. आज तुला तुझा प्रॉपर्टी आणि ते आश्रम लीगली तुझ्या नावावर. जस्ट वेट अँड वॉच.